तर बीडमधील आणखी एक प्रकरण असलेलं महादेव मुंडे यांच्या खुनाचं प्रकरण। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आजपासून उपोषण करतायत। ज्ञानेश्वरी मुंडेंसह कुटुंब उपोषणासाठी बीडला पोहोचले। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतली। पोलिसांना दिलेली मुदत संपूनही कारवाई न झाल्यानं उपोषण केलं जात आहे। तर 14 महिन्यांनंतरही महादेव मुंडेंचे मारेकरी हे मोकाटच आहे। 21 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडेंची हत्या झाली होती। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उपोषणाला बसले बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। काय सांगाल ताई, या प्रकरणात पुन्हा एकदा तपास सुरू करण्यात आलाय, परंतु तरी देखील प्रगती नाही। या प्रकरणात म्हणजे एक धसाहेबाईंनी वाचा फुडली या प्रकरणाला, की त्या फाईलवरचा धुरुळा धसाहेबाईंनी काढला आणि मग तिथून पुढे मला आशेचा किरण दिसला। कारण त्या अगोदर बी असं नाही की मी पोलीस स्टेशनला गेली नाही। ज्यावेळेस कावत सर आलते नवीन आलते आपल्या बीडमध्ये, त्यावेळेस सुरुवातीला मी भेट देऊन गेले होते माझे लेकरं सगळे घेऊन। तरी पण कावत सर म्हणले होते 99% तपास झाला, 1% तपास राहिलाय। मग कावत सरांना बी परळीत विजिट घेऊन काही कळालं असेल की अशा बाबत असे आरोपी आहेत म्हणून ते म्हणले असेल 99% तपास झालाय। नंतर पुन्हा जे बंद झालं मग धसाहेबाईंनी वाचा फोडली की मग धसाहेबाईंनी मीडियाद्वारे सांगितलं की जा आणि त्या परिवाराशी भेट घ्या। तिथून पुढे मी समोर आली आणि मग माझ्या पतीच्या न्यायासाठी तर मी अगोदरच झंझत होते, पण आता तर शेवटची टोकाची भूमिका म्हणून माझ्यापाशी उपोषण राहिलं आहे। आता हे उपोषण करण्याआधी तुम्ही पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेतली होती, त्यावेळी त्यांनी काय आश्वासन दिलं होतं तुम्हाला? त्यांनी आश्वासन एवढंच दिलं की आम्ही आरोपी अटक करू। त्यांचं आश्वासन मला 1.5 वर्ष झालं हेच आश्वासन आहे की आम्ही आरोपी अटक करू, आम्ही आरोपी अटक करू। आणि कोण आहेत आरोपी हा प्रश्न जर आपल्या पीडित कुटुंबाला विचारला कोण आहे आरोपी, तर पीडित कुटुंब काय सांगणार कोण आहे आरोपी? पीडित कुटुंबाला माहिती असला आरोपी तर त्यांच्यापासून तर जायची गरजच लागली नसती ना पीडित कुटुंबाला। मग हे प्रशासनाला कळायला पाहिजे ना, प्रश्न बी काय करावं त्यांना, म्हणजे विचारावं तरी काय, आणि त्यांचा तपास तर ते तसंच थांबवते। या प्रकरणातले जे तपास अधिकारी आहेत चोरमले DYSP, त्यांची काही चर्चा झाली तुमची? चोरमोले सरांना भेटायला गेलते त्यावेळेस तर काय कागदपत्रच केली नव्हती त्यांच्यापाशी। नंतर माझ्या भावाने जाऊन भेट घेतली, पण त्याला बी काहीच फॉलो नाही, ते तर काय सुट्टीवरच आहेत। त्यांना काय गरज आहे, एक पीडित कुटुंब काही का होईना त्यांची ड्युटी त्यांचं हे, मग तर त्यांनी बी त्यांच्या वर्दीवर म्हणलं ना सत्यमेव जयते लिहिलेलं असतंय ना, मग सत्यातच त्यांनी विजय करायला पाहिजे होता ना। अशी आरोपीची पाठराखण नव्हती करायला पाहिजे पोलिसांनी। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।